देऊया शुभेच्छा कॉम्बॉक्स मधून आणि या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित सर्व मान्यवर आणि क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतोय। उरण प्रीमियर लीग 2025 पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वामध्ये सर्व काही आहे अप्रतिम या ठिकाणी आयोजन पाहायला मिळतं। आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहायला गेलो तर क्रीडांगण मैदान अप्रतिम मैदान निसर्गाच्या सानिध्यात कुशीत वसलेलं हे मैदान पाहायला मिळतं आपल्याला। संयम घरत सर आपल्या समवेत जोडलेले आहेत आपलं सुद्धा आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया सहर्ष स्वागत। आणि त्याचबरोबर आदित्य भगत दिघोडे हे सुद्धा सामन्यांचा आनंद लुटतायत आपलं सुद्धा सहर्ष स्वागत त्यांचा सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा। बॅक टू द क्रिकेट जाऊया मैदानाकडे सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेच्या वतीनं मी देवडाके आपले सहर्ष स्वागत करतोय। घेऊन चालतोय सगळ्यांनाच या कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये जिथे मात्र तळागाळातून घेतलेले सर्व खेळाडू आज आपलं कौशल्य दाखवण्यासाठी तत्पर आहेत। अर्थातच उरण प्रीमियर लीग 2025 पर्व चौथं या चौथ्या पर्वामध्ये बायकर मॅन विंधणे गावातील आन बान आणि शान असलेला खेळाडू ज्याचं खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीग मध्ये मगाशी उच्चार केला खऱ्या अर्थानं उल्लेख केला संयम सरांनी रायगड प्रीमियर लीग या पर्वामध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची गणना केली। येस मॅच चालू करा लगेच वैभव पाटील यांना सुद्धा सूचना आहे पहा टाइम अलर्ट असेल जसा पहिला चेंडू पडेल ना तसा स्टॉप वॉच चालू होणार आहे। 11:35 झाली संदीप पाटील सरांचा इशारा लेट्स प्ले A1 जोडी पंचांची आता मात्र मैदानामध्ये राजेंद्र घरत सर मॅन फ्रॉम नवीन शेवा संदीप पाटील सर माऊली मॅन फ्रॉम जासई पहिलं षटक कंठवली एक्सप्रेस वैभव पाटील दुसऱ्या बाजूला कॅप्टन वर्सेस कॅप्टन हियर वी गो फर्स्ट बॉल पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र हाफ चान्स होता वॉड फील्डिंग अप्रतिम 100% एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळालं वैभव पाटील संघनायकाचं आणि संघनायकाचं या ठिकाणी जर असं एफर्ट्स असेल तर मात्र क्षेत्ररक्षकाचा आपण आत्मविश्वास वाढलेला नक्कीच पाहणार आहोत। 4 स्टँड पाहायला मिळतात श्री राघोबा देव स्टँड डीप एक्स्ट्रा कव्हरला सध्याच्या एंडला बॅटिंग चालू आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध स्वर्गीय अजय 70 स्टँड आणि त्यानंतर डीप कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या रुद्र पाटील आणि शौर्य पाटील स्टँड पाहायला मिळतात आपल्याला। मॅचला सुरुवात दुसरा बॉल हाफ ट्रॅकर बॉल दॅट्स अ ह्यूज माइटी हिट्स इट्स आउट ऑफ द पार्क यावेळी मात्र उत्तुंग भरारी घेणारा येतोय षटकार। षटकारानं खातं खोललं गेलं मगाशी वैभव पाटीलनं कॉम्बॉक्स मध्ये ज्यावेळी संयम सरांसोबत बोलत होते त्यावेळी सांगितलं आमची मैत्रीपूर्वक लढत असणार आहे तीळ मात्र शंका नाही एकाच ग्रामपंचायत मधले खेळाडू परंतु आकाश पाटील हा मात्र कोणत्याही गोलंदाजाला इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच मान सन्मान देणारा फलंदाज नाही ज्याच्या बॅट मधून षटकार पाहिला आणखीन एक पुन्हा एकदा मोठा फटका यावेळी आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअरचं क्षेत्र आणि मिड विकेटचं क्षेत्र क्लिअर केले जाणार बॅक टू बॅक संलग्न लगातार हाय अँड हँडसम दुसरा षटकार। नवीन चेंडू सुपूर्द का एका बाजूला पाहतो मैदानामध्ये आकाश पाटीलने आपले दहशत दाखवायला सुरुवात केली दुसऱ्या बाजूला डीजे मॅडी चांगल्या मूड मध्ये येताना पाहायला मिळतात आपल्याला 2 चेंडू मध्ये लगातार 2 षटकार खेचून डझन भर धावसंख्या जोडलेल्या आहेत। अगदी मॅचला सुरुवात झालेलीच आहे अवघे 3 चेंडू या ठिकाणी खर्च केलेत आणि धावसंख्या खर्च केल्यात तब्बल वैभव पाटील या गोलंदाजाने 12 आता मॅचला रंग चढणार आकाश पाटील डगआउट मधूनच जणू काय सेट होऊन आलाय हा खेळाडू पाहतो आपण हॅट्रिकच्या बोहल्यावर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर खेळाडू आहे हॅट्रिक घेणार की सिंगल ओ क्लीन बोर्ड तू शेअर तो मै बी बंपर शेअर यावेळी मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केले 2 षटकार मारल्यानंतर आपली आक्रमकता दाखवली
आणि वैभव पाटीलने यष्टांचा वेध घेतला. इथे मात्र खेळाडू कॅप्टन वर्सेस लागलेली कॅप्टन बॅटल, शेवटचा मात्र आपण पाहतो बॅटल जिंकली वैभव पाटील या गोलंदाजानं. खेळाडू होणार बाद. राहिला असेल, आकाश विचार करत असेल, 2 षटकार आले होते. मी म्हटलं होतं सिंगल येईल का, गेम चालवायचा आहे तुम्हाला ॲज अ कॅप्टन. जेव्हा तुम्ही मैदानामध्ये असताना त्यावेळी एंड चेंज करू शकता का, या बऱ्याच वेळी या गोष्टी ज्या आहेत ना त्या टीम मीटिंग्समध्ये आणि ॲज अ कॅप्टन ॲज अ लीडर तुम्हाला त्या गोष्टी अवगत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. गेम चालवणं गरजेचं आहे. जसं मगाच्या मॅचमध्ये निहाल नाईकनं चालवला, षटकार आला चौकारा, त्यानंतर एंड चेंज करायचा तो, परंतु आता वेळ निघून गेली. न्यू कॅन्डिडेट नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. इन ॲट 3 तिसऱ्या क्रमांकावर सर्वेश तांडेल हा खेळाडू येतोय. यॉर्कर बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू वन बाउन्स सीमा रेषा ओलांडतोय. पंचांचा इशारा हा चौकार. आहेत 5 मध्ये बनवल्यात 16. ओव्हरपिच बॉल, आणखीन एक हेलिकॉप्टर. यावेळी मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे, विकेट्स मोह आवरू शकला नाही. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मैदानामध्येच हेलिकॉप्टर लँड करावं लागतंय. आणखीन एक फलंदाज होईल झेलबाद. पाहतोय विंधणे गावातील एक सुपरस्टार खेळाडू निलेश पाटील हा खेळाडू मैदानामध्ये शिरकाव करतोय. शुभेच्छा या ठिकाणी आपण पाहतोय. खरं अर्थानं शिवसंकल्प समालोचन असोसिएशनचे विद्यमान सदस्य मनीष पाटील यांच्याकडून खरं तर मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांच्या गावातील बरेचसे खेळाडू आपण पाहिले. रोहन पाटील, सुचित्र म्हात्रे, प्रणय तांडेल, अभिजित पाटील, आशिष पाटील यांना सुद्धा खेळताना पाहिलं. आणि या सामन्यासाठी त्याचबरोबर या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या शुभेच्छा कबूल. जाऊया मैदानाकडे. 16 धावसंख्या आल्या होत्या आणि षटकार चौकार आले होते. वैभव पाटील एक स्टार खेळाडू आणि त्याच्या विरोधात पुन्हा एकदा मंथन सर अटॅक करणं खरंच गरजेचं होतं का. 16 धावसंख्या आल्यावर 24 लाईव्ह इव्हेंट्स अप्रतिम, अतिशय चांगली कामगिरी. मोठमोठ्या स्पर्धा लाईव्ह कव्हरेज त्यांच्या माध्यमातून आज बरीचशी स्पर्धा आपण पाहतोय. असं पहा, सूचना आहे, महत्वाची सूचना आहे वैभव पाटील आणि त्याचबरोबर तुमच्या सर्व खेळाडूंना. 6 मिनिटं झालेली आहेत आणि 6 मिनिटानंतर पहिलं षटक हाताळलेलं आहे. त्यामुळे जर तुमचं योग्य त्या कालावधीमध्ये षटक हाताळून झाले नाही तर एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कल मध्ये घेतला जाईल, याची वैभव पाटील कंठवली. आपण कृपया ॲज अ कॅप्टन आपण दखल घ्या प्लीज. त्यामुळे वेळ जास्त खर्च करू नका. समर्थ कडू आहेत कीपिंगच्या भूमिकेमध्ये. वन ऑफ द लेजंड प्लेअर ज्यांच्या नावावर मागच्या हंगामामध्ये 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 बाईक्स ॲज अ 40+ प्लेअर या लागलेल्या आहेत. काय दहशत असं या खेळाडूची. नवीन गोलंदाज फिटॉस बॉल. इथे मात्र मिड विकेटच्या रिझर्व मध्ये सुनसान ठिकाण आहे आणि त्या सुनसान इलाक्यामध्ये चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा.
ऑप्शनच्या बाहेर जाऊन दिलं, पंचांनी जागा बदलली, दोन्ही हात मात्र जमिनीला समांतर केलं. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा बॉल हा दबाव आहे खऱ्या अर्थानं. त्या दबावाला न जुमानता न झगडता खऱ्या अर्थानं आपल्यामधल्या असलेली कौशल्यता, आपल्यामध्ये असलेली धमक ताकद आणि आपल्यामध्ये असलेलं टॅलेंट या ठिकाणी मात्र दाखवावं लागेल गोलंदाजाला. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. स्लो बॉल फटका. या ठिकाणी आपण पाहिलं चेक शॉट केला, शेवटच्या क्षणी मात्र शॉटला चेक केलं, परंतु तिथे मात्र आपण पाहतोय शॉट मिडॉनचा खेळाडू चेंडू पर्यंत येतोय, सिंगल पाहायला मिळतोय. वैभव पाटील वारंवार गोलंदाजाला काहीतरी सांगताना हे गरजेचं आहे. ऍज अ कॅप्टन तुमचं कम्युनिकेशन किती आहे ते सुद्धा तुमची तत्परता सांगून जाते. ऍक्टिव्ह आहे कॅप्टन हा, सातत्यानं पाहतोय. सिनियर खेळाडूंचं सुद्धा ऐकतोय. सिनियर खेळाडू पाहतो आपण समर्थ दादा कडू. समोर टाकला होता बॉल, पंच केला, बॉलला डायरेक्ट हिट होणार का? डायरेक्ट हिट. आणखीन एफर्ट्स बेटर झाले असती. जो खेळाडू चेंडूवर गेला होता ना तो आणखीन एक पाऊल पुढे टाकू शकला असता, दोन हाताने चेंडू गॅदर करू शकला असता, त्यानंतर मात्र एस्टनचा वेध घेऊ शकला असता. परंतु जर तर सगळ्या गोष्टीमध्ये जर तर आलं. क्रिकेटमध्ये या गोष्टीला अजिबात स्थान दिलं जात नाही. जे घडतं ते सत्यामध्ये. सिंगल चिकी सिंगल पाहायला मिळाली आपल्याला. एकही धावसंख्यानं धावसंख्या पुढे सरकेल 23. दुसरी मॅच आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते आपल्याला. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. विंधने वर्सेस कंठवली अशी लढत सध्या पाहायला मिळते. इथे मात्र स्लॉट मध्ये बॉल आणि त्याला मात्र पाठवलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये 6 धावांसाठी. खराब बॉल होता, ओव्हरपिच बॉल आणि त्याला मात्र पुरेपूर त्याचा फायदा उचलला फलंदाज. त्याच्या बॅटमधून आणला षटकार बंट्या पाटील. ओ यावेळी मात्र हाफ चान्स होता. झेल सुटला जातोय. एफर्ट्स चांगले होते, प्रयत्न नक्कीच चांगले होते त्या खेळाडूच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट कव्हर पॉइंटच्या खेळाडूच्या माध्यमातून. पहा पुन्हा एकदा सूचना दिली जाते. जे दोन्ही संघ सध्या मैदानामध्ये आहेत त्या दोन्ही संघाच्या संघ मालकांना या ठिकाणी मी विनंती करतोय, आपण आला असाल तर आपण या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. फुलटॉस बॉल पंच या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच. इथे मात्र रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तद्वर आलेल्या 2 धावा. अंपायर्स रिव्ह्यू. येस, अंपायर रिव्ह्यू फॉर द बीमर. बिलो द वेस्ट आहे की अबाव द वेस्ट? कमरेच्या वर असला तर दंडित केलं जाणार, कमरेच्या खाली असला तर मात्र गोलंदाज वाचला जाईल. इट्स अ बीमर बॉल, नो बॉल. हा खराब बॉल आहे, पुन्हा टाकावं लागेल आणि आता मात्र त्याच्यावर फ्री हिट सुद्धा असेल. मुक्त फटका खेळण्याची सुवर्ण संधी असेल या चेंडूवर. नो बॉलचं नियमावली आहे मंथन सर, फक्त एकाच पद्धतीने खेळाडू बाद होऊ शकतो रनआउटच्या स्वरूपामध्ये. तेच करायचं नाही. बोल्ड झाला तरी धावसंख्या मिळेल, कॅच आउट झाला तरी धाव ती काउंट केली जाईल. फ्री हिटचा बॉल, त्याच्यावर मोठा फटका येणार का? प्रयत्न झालेत, खेळाडू त्या ठिकाणी नाही येत, परंतु चेंडू अडवला जातोय. लॉंग चेस होती, रनिंग चेंडू अडवला जातो. फेकी थोडीशी खराब झाली, आणखीन थ्रो चांगला झाला असता. इथे मात्र कॅप्टन नाराज आहे, कीपर नाराज आहे. आलेल्या ह्या 2 धावा. नो बॉलच्या फ्री हिटवर जास्त काय डॅमेज नाही, परंतु महागडं षटक म्हणता येईल. आणखीन या षटकामध्ये पाहतोय आपण 20 धावसंख्या खर्च केला जातोय. एंड ऑफ द पॉवर प्ले. अक्षय स्मृती मरुवाई विंधने संघाची धावसंख्या पाहतोय 2 गडी बाद 36 धावा. थँक्यू सो मच डीजे मॅडी सर. आणि 24 लाईव्ह इव्हेंट स्क्रीनवर आपण पाहतो सबस्क्रायबरची संख्या 3,11,632. व्ह्यूअर्स बरेचसे आहेत आणि अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलवर जा.
तिथं बेल आयकॉनवर बटन प्रेस करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. आपण एक मराठी माणूस मराठी माणसाला पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. वैभव पाटील यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. फटका बराचसा उशीर चेंडू हवेत आणि झेल इथं रिले कॅच घेतलाय. वॉर्ड कॅच. अंपायरचा इशारा. इथे मात्र फलंदाज होईल. झेल बाद. म्हणून कारण समोर पहा खेळाडू कोण आहे मित्रांनो. निलेश कडनं ही मला अजिबात अपेक्षा नव्हती. चांगलं माहिती आहे वैभव पाटील सारखा गोलंदाज, त्याच्यावर तुम्ही अटॅकिंग अप्रोच हा माइंडसेट मला अजिबात समजला नाही. त्याच्यावर तुम्हाला आणि तुमच्या धावसंख्या सुद्धा झालेल्या आहेत. 18च्या सरीसरीने तुम्ही वाटचाल करता. 36 धावसंख्या धावपटलावर लागलेल्या होत्या. खेळाडू बाद होण्या अगोदर नक्कीच चेंडू स्लॉट मध्ये होता. ते मात्र शंका नाही, मोह आवरू शकलो नाही. परंतु या गोलंदाजावर तुम्हाला रिक्स घेणं नक्कीच महागात पडलं आणि पडणार सुद्धा होतं. अंगलट आलंय. आता मात्र ते तुमचं रिक्स घेणं रिवॉर्ड नक्कीच मिळालं नाही. आणि आता मात्र मिडल ऑर्डर साठी नवीन फलंदाज मैदानामध्ये क्षितिज मात्र येतोय. आणखीन एक चांगला खेळाडू. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे असं म्हणता येईल आपल्या विंधणी संघाची. आफ्टर बॉल शोल्डरचा वापर केलाय. पंच जागा बदलवतील. ऑप्शनच्या बराचसा बाहेर जाणार चेंडू. इट्स अ व्हाईट बॉल. खरा बॉल आहे. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. आता मात्र तुम्ही बाउन्सर टाकू शकत नाही. आंतरराष्ट्रीय नियमानुसार फक्त एक बाउन्सरची मुभा असते, परंतु IPL मध्ये तसं नाही. IPL मध्ये तुम्हाला 2 बाउन्सर अलाव केलेले आहेत. त्यामुळं इथे मात्र तुम्ही दुसरा बाउन्सर आता टाकू शकत नाही. वैभव पाटील लेन चेंज करावी लागेल. ओव्हर पिच बॉल. फटका हवेत आहे. झेलची संधी. खेळाडू त्या ठिकाणी येणार. टिपला जातोय झेल. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरी सफलता. आणखीन एक खेळाडू बाद. चाललंय नक्की लगातार तू चल मैं आया असं प्रकारचं समीकरण. एकही खेळाडू मैदानामध्ये थांबायलाच तयार नाही. 6 षटकांची मॅच आहे. कदाचित आकाश विसरला की काय असं आता म्हणावं लागेल. सुरुवात चांगली दिली होती ऍज अ कॅप्टन. फलंदाज एस आकाश पाटील सर. आकाशजी पाटील संघ मालक. आकाशजी घरात माफ करा. या ठिकाणी संघ मालक इथे उपस्थित आहेत. गोल्डन लँड रिएलिटीचे प्रोप्रायटर आपण पाहतोय. आणि जेव्हापासून विवाह बंधनामध्ये अडकल्यात ना तेव्हापासून ओठांवरचा हसू अजूनपर्यंत त्यांचं वाढलेलं आहे. या ठिकाणी पाहतो आपण. असंच हसू राहावं आपल्या ओठांवर. अपरकट. यावेळी मात्र ओव्हर द पॉइंटचा फटका आहे. फटका अतिशय चांगला आहे. प्रेक्षणीय फटका. चेंडू होईल फरार. इथे मात्र आपण पाहतो रुद्र पाटील शौर्य पाटील स्टँड मध्ये आलेला मात्र चमकार. धावसंख्या 41 धावसंख्या आपण पाहतोय. 37 आणखी 4. यावेळी मात्र पेसने बीट केलं. वेगवान चेंडू. प्रचंड गतीनं टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. कमबॅक करणारा चेंडू. आज थोडासा महागडा ठरतोय. विकेट्स मिळवल्या तब्बल 4, परंतु पहिल्या षटकामध्ये जी महागडी गोलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक कसावा असा. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टन इथे मात्र आपण पाहतोय. कर्णधार सरसेनापती निधल्या छातीनं आपल्या मात्र सेनेला घेऊन चाललाय पुढे. हो यावेळी मात्र ऑप्शनच्या बाहेर चेंडू आपण पाहतोय सोडून दिलाय. पंचाने मात्र दंडित केलंय. गोलंदाज नाराज आहे. रिव्ह्यू रेफर सुद्धा केलाय. इट्स अ फिल्डिंग रिव्ह्यू. स्वतः संघ नायकाने हा रिव्ह्यू घेतलाय. पंचांच्या इथे मात्र पंचांना खऱ्या अर्थानं आव्हान देणारा हा रिव्ह्यू आहे.
व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय आणि आता तिसरे पंच रोहन पाटील सर आमच्या समवेत जोडलेत. एकदा नाही, दोनदा नाही, तर तीनदा आपण चेक करू, परंतु अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवू आम्ही सर. येस, अंपायर सिग्नल वाईट आहे, त्याला चॅलेंज केलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अपॉलाइज बाय द अंपायर्स. अंपायर नाही ते मात्र पहा आता हे रिव्ह्यू असते ना रोहन सर, ते अलीकडच्या कालामध्ये कुठेतरी 95 प्रश्नचिन्ह आणणार रिव्ह्यू. हरकत नाही, कधी कधी होतात या गोष्टी सुद्धा. चांगला बॉल इथे मात्र आपण पाहतोय, स्टंप माईक मधनं आवाज आलाय. ओ, विकेटच्या पाठी मागं राहणं गरजेचं होतं, तिथून सुद्धा आपली कौशल्यता दाखवली. काय फेकी होती समर्थ कडू याच्या माध्यमातून, फ्लॅट अँड फ्युरियस फास्ट फेकी, आणि त्याला मात्र चांगलं गॅदर केलंय. धावचीच्या स्वरूपामध्ये खेळाडू होणार बाद. बॅट्समन थांबा, 2 मिनिटं थांबा. तुमची ट्रॅक वेगळी आहे, आयोजकांनी खऱ्या अर्थानं आम्हाला थांबवायला सांगितलंय. आउट होणार खेळाडू तुम्ही सुद्धा थांबा प्लीज, येऊ नका बाहेर. काय आहे आकाश, आकाश या जरा 2 मिनिटं. आकाश पाटील कॅप्टन, साईज नाही का यांच्याकडे? ठीक आहे, फलंदाज जाऊ शकता तुम्ही, कारण चांगली गोष्ट आहे. मी कौतुक करेन या ठिकाणी वैभव दादा कडू यांचं. पहा प्रत्येक गोष्टीचा लाईव्ह मॅचेस आहेत आणि नवीन खेळाडू विंधने गावातील हा सुपुत्र आहे सुजल नवाले. सज्जन नवाले सर आपण पाहतो 40+ मास्टरचे खेळाडू, त्यांचे सुपुत्र सुजल नवाले. आणखीन एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आहे खऱ्या अर्थानं सुजल. त्याला थांबवण्याचं कारण होतं त्याची ट्रॅक. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हेल्दी खेळाडू आहे, त्यामुळे त्याची ट्रॅक त्या ठिकाणी पाहतो आपण थोडीशी वेगळी झाली. कधी कधी होतात या गोष्टी. एका लॉटमधून आपण पाहतोय ड्रेस पिकअप केले जातात आणि त्यामध्ये एखाद्या खेळाडूला टी शर्ट्स किंवा ट्रॅक या ठिकाणी सूट होत नाही. सन्माननीय अमितजी ठाकूर आणि अजितजी ठाकूर यांचे बंधू इथे मात्र उपस्थित राहिलेले आहेत. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने शब्द सुमनानं साहेब सहर्ष स्वागत करतोय. चला, 3 षटकांचा खेळ संपला जातोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये गेली 5 गडी बाद झालेला आहेत. निम्मा संघ गारज झालेला आहे. प्रतीकजी पाटील बोकर्डे आणि विश्वजित घरतफुंडे बाळ्या यांना विनंती करतोय इथे मात्र आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय. अमित दादा ज्यांचा मगाशी मी खऱ्या अर्थानं उच्चार केला, त्यांनी अजय 74 यांच्या माध्यमातून जेवढे चेंडू लागतील ना तेवढे सुपूर्द झालेला आहे. खूप खूप कौतुक आणि त्याचबरोबर आभार सुद्धा. समर्थ कडू नवीन गोलंदाज, फील्ड रिस्ट्रिक्शन नसणार आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट्स. फटका चांगला आहे आणि हवेत सुद्धा आहे. बराचसा उशीर चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र पहा आल्या पावली माघारी पाठवलंय समर्थ कडू. स्ट्रक्स अर्ली. नवीन खेळाडू इथे सहावा गडी बाद होतोय. आता मात्र विचार करण्यास खरंच भाग पाडलंय. स्टेजवर स्क्रीनवर आपण पाहू शकतोय आकाशजी घरत खऱ्या अर्थानं त्यांच्या समेत आपण पाहतोय. दाखटूजी गावातील हे 2 मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संघ पुरस्कृत केलेला आहे. सातत्याने आपण पाहतोय एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंना बऱ्याचशा कालावधीमध्ये आपण पाहिलेल्या टी शर्ट सुद्धा स्पॉन्सर केले जातात. आणि आज सर्व खेळाडूंना आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून जो संघ पॅक केलेला आहे त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय
चला वळूया मैदानाकडे. 11:58 वेळ तुम्ही खर्च करता खूप. 6 खेळाडू बाद झालेत आणि अजूनही खेळाडूंची मानसिकता लॉफ्टेड फटके खेचतात. सिंगल डबल कडे फोकस नाहीयेत. लेटकटचा फटका, चेंडू आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉल. हा जो खेळाडू आहे ना, हा जो गोलंदाज आहे ना, तो मुरलेला आहे गोलंदाज. त्यामुळे त्याच्या विरुद्ध तुम्ही अजिबात या ठिकाणी मात्र कोणतेही चान्सेस घेऊ नका. प्रशांत माळी सर यांचं सुद्धा आगमन. स्लोवर बॉल, फसवा चेंडू, ड्रिप झाला बॉल, आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न. अनदर डॉट बॉल हियर. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला हाताळताना एक लेजंड खेळाडू वेशवी गावातील हा सुपुत्र आपण पाहतोय समर्थ दादाकडू. मॅन ऑफ द सिरीज मागच्या वर्षी आपण पाहिलं आणि 40+ मास्टर मध्ये काय खेळ चालू आहे त्यांचा. स्लोवर बॉल, स्लोवर बॉल आपण पाहतोय. अलीकडच्या काळामध्ये मंथन सर ऑल इंडिया आयकॉन मध्ये सुद्धा त्यांना आपण खेळताना पाहिलेलं आहे. मोठमोठ्या स्पर्धा सिरीज सुद्धा उचलली. ऑल इंडिया आयकॉनच्या माध्यमातून मोठमोठे स्पर्धा खेळताना आपण पाहिलेत त्यांना. स्लोवर बॉल, सेन्सेबल क्रिकेट, लॉफ्टेड फटका. पुन्हा एकदा शॉटला चेक केला होता. क्षेत्रक्षण पहा किती खराब झालंय. येस डेफिनेटली माईक स्टंप माईक मधून आवाज आलाय. इझी घ्या तुम्ही, काही गरज नाही लोड घेण्याची. गेम चालू आहे, गेम चालवतो एका बाजूने गोलंदाज आणि त्याला तुम्ही साथ देणं गरजेचं आहे. स्पीड वारंवार या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. कमबॅक करावा लागेल स्वतःला. सफल झालेत, जागा बनवली, वाट पाहिली आणि त्यानंतर मात्र वाट लावली असं म्हणावं लागेल. हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचा अगदी मधोमध श्री राघोबादेव स्टँड कडे देणारा हा सलामी देणारा षटकार. आगमन झालंय MCA पंच म्हणून ज्यांची ओळख. सगळ्यात अगोदर धावसंख्या आपण पाहतोय स्क्रीनवर. 49 धावसंख्या षटकार आपण पाहतोय त्याचे हायलाइट. आणि आगमन झालंय MCA पंच म्हणून ज्यांची ओळख. आणि फक्त पुत्रच नाही तर पिता सुद्धा MCA पंच. पुत्र असावा ऐसा गोंडा, ज्याच्या तिन्ही लोके असावा झेंडा. आणि तो झेंडा रोवलेला दिसतोय. 49 धावसंख्या, 4 षटकाची समाप्ती. अजूनही 2 षटकं बाकी आहेत, परंतु आता विकेट सांभाळून खेळावं लागतील. चला स्पीडअप करा प्लीज. वारंवार सूचना आहे. हे षटक हाताळण्यासाठी फक्त 4 मिनिटं शिल्लक आहेत. वैभव पाटील तुमच्याकडं. आणि 4 मिनिटात जर हे षटक हाताळलं नाही तर शेवटच्या षटकामध्ये तुमचा आणखीन एक खेळाडू अंतर वर्तुळामध्ये अर्थातच 3rd यार्ड सर्कल मध्ये ऍज अ पॅनल्टी म्हणून आतमध्ये घेतला जाईल. याची दखल घ्या प्लीज. पंचाची सूचना येतोय. नवीन गोलंदाज निवडला जातोय. गोलंदाज सूरज घरत. ओ गुड बॉल. ऑफस्टंपच्या बाहेर लाईन लय चांगली होती. थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू फेकला. वेगवान चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये पहा. अजूनही मात्र चर्चा चालू आहे. 50 कम्स अप. अर्धषटक झळकावलेलं आहे या ठिकाणी. अक्षय स्मृती मरवाई विंधने या संघाची धावसंख्या नाजूक परिस्थितीमध्ये अजूनही आहे. समोर टाकला बॉल. इथे मात्र पाहतोय मिड विकेटचा खेळाडू झेल खाली येतोय आणि इथे मात्र प्रतिम झेल टिपला जातोय. आणखीन एक खेळाडू इथे मात्र होईल झेल बाद. अजिबात पाहायला नाही मिळाली. त्याचं कारण आहे मित्रांनो, 49 धावसंख्या झाल्या होत्या 4 षटकानंतर. पहिला चेंडू वाईट फेकला, 50 झाल्या धावसंख्या. आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याच्या मोहामध्ये पहा धावसंख्या आपण पाहतो वाढवण्याच्या नादामध्ये खेळाडू कोण बाद झाला. बंट्या, ज्याला खऱ्या अर्थानं
6चे 6 षटकं खेळणं हे गरजेचं होतं, त्यांच्यावर जबाबदारी होती, परंतु आता मात्र ती जबाबदारी कुठेतरी घेताना दिसत नाहीये खेळाडू. 7 खेळाडू बाद. लेटकटचा फटका, गॅप मध्ये फटका आहे. दीप थर्डमॅनच्या रिझर्व मध्ये आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाही, सीमारेषा ओलांडतोय, चौकार. वरुण म्हात्रे यांचं आगमन झालं आहे. महाराष्ट्र MCA पंच म्हणून त्यांची जी परीक्षा जी दिली त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल 2रा क्रमांक मिळवणारा हे पाहायला मिळतात. इथे मात्र काय झालंय, आउटसाइड एज, आणि इथे मात्र आपण पाहतोय शॉट कव्हर पॉइंट आणि शॉट थर्डमॅनचा अगदी मधून गलीमध्ये हा झेल टिपला जातोय. पंचांचा इशारा. पंच काय आहे, इस खेळाडू बाद आहे. हेमंतजी भोंगळे विद्यमान या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर ग्राम सुधारणा मंडळ कोडगाव यांचे अध्यक्ष या ठिकाणी यांचं आगमन विनंती करतोय. कृपया आपण अतिथी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आणखीन एक विकेट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, सेम बॉल सेम शॉट अँड ऑफकोर्स सेम रिझल्ट. आणखीन एक खेळाडू झेलबाद. नऊ गडी बाद झालेले आहेत आणि लास्ट मॅन शेवटचा खेळाडू. आता धावसंख्या किती होईल ना प्रशांत माळी सर, त्यापेक्षा आता हे खेळतील का सगळे चेंडू, हा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. लिकडच्या कालामध्ये यंगस्टरांना आपण सांगत सिंगल डबल कडे तेवढंच प्राधान्य द्या, परंतु सध्या यंगस्टरना फक्त चौकार आणि षटकाराच्या मागेच धावतात. सिंगल डबल काय असते माहितीच नाही आम्हाला. त्याचं कारण आहे मित्रांनो, हे ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल डबल एक षटकार आला प्रशांत माळी सर, त्यानंतर सिंगल डबल घेतला तरी सुद्धा 14-15 षटकाचं ओव्हर होऊ शकतं तुमचं. यावेळी मात्र लॉफ्टेड फटका आहे त्या ठिकाणी. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑफचा खेळाडू बराचसा उशीर जो प्ले मध्ये नव्हता तो मात्र प्ले मध्ये येतोय. सिंगल पाहायला मिळतोय. सिंगल डबल कडे आता प्राधान्य द्यावं लागेल. या षटकानंतर अतिथी मान्यवरांचा सन्मान सुद्धा केला जाईल. संघ मालक आहेत न्यू यंगस्टर शिवशक्ती धाकटी जुईचे आपण पाहतोय आकाशजी घरत. तसेच या प्रतियोगितेसाठी त्यांनी लागणाऱ्या सर्व मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी त्यांच्याकडनं पुरस्कृत झालेल्या आहेत. आपलं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं आकाशजी घरत मॅन फ्रॉम धाकटी जुई आपलं साहेब सरचं स्वागत करतोय. जाऊया मैदानाकडे. स्लोवर बॉल, ताकदीचा वापर, स्टँड अँड डिलिव्हर, चाबूक फटका, ठोकलाय षटकार. संख्या 9 गडी बाद. 9 गडी बाद आणि त्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या बनवल्या तब्बल 61. अक्षय स्मृती मरुवाई विंधाने अक्षय पाटील हा आपण पाहतोय गुणवंत खेळाडू आणि त्याचबरोबर दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस. तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच एक हुंडकावली लावून देणारा कालाच्या पडद्याआड या ठिकाणी निघून गेलेला आहे आणि त्याच्या नावानं अलीकडच्या कालामध्ये विंधाने ग्रुप ग्रामपंचायतमध्ये एक ताकदीचा संघ, अर्थातच विंधाने संघ आणि विंधानेची ग्रामदेवता आई मरुवाई या नावाने सातत्याने खेळणारा संघ आज
सुद्धा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय स्मृती मोरवाई विंधणे हा संघ आणि त्या संघाची धावसंख्या आपण पाहतो 61. 9 गडी बाद शेवटचं षटक समर्थ कडू. फुलरचा बॉल फ्लिक केलाय. बॉलला पिकअप शॉट करण्याचा प्रयत्न. इट्स ऑल आउट. ऑल आउट झालाय संघ. पहिला संघ या ठिकाणी पाहतोय आजच्या दिवसामधील आणि त्याचबरोबर या स्पर्धेमधील सुद्धा पहिला संघ. 5 चेंडू बाकी असताना आकाश पाटील आता मात्र या गोष्टीची नोंद घ्यावी लागेल. एकूण धावसंख्या पाहतोय आता 61 आणि 62 धावसंख्येचं आव्हान असणार आहे आपल्या समवेत. चला आपण तिसरा संघ ठरलेला आहे. पहा गुणलेखकाचा अहवाल आमच्यापर्यंत पोहोचतोय. खऱ्या अर्थानं प्रयत्न चालला. आता हाफ माइंड सेट मध्ये हा फटका खेचला होता. मारू की नको या माइंड सेटने हा फटका खेचला होता. ज्याप्रमाणे पाहिलं चेंडू फुल टॉस आहे. डोळे जणू का चमकले फलंदाजाचे आणि मोठा फटका घेण्यामध्येच सक्षम झाले आणि तिथून मात्र खेळाडू बाद झाले. चला जाऊया आपण सन्मानाकडे ज्यांचा सन्मान केला जाईल. संघ मालक न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटुजी या संघाचे पुरस्कर्ते आणि त्याचबरोबर संघ मालक आदरणीय आणि त्याचबरोबर व्यवसाय क्षेत्रामध्ये ज्यांचा आपण वारसा पाहतोय आकाशजी घरत यांचा या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान केला जातो. या स्पर्धेचे शिल्पकार वैभव दादाकडून सुशांत दादा तांडेल यांना विनंती करतोय. मायेची जबाबदारीची शाल त्यांच्या खांद्यावर या ठिकाणी मात्र परिधान केली जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व या स्पर्धेचे शिल्पकार वैभव दादाकडू यांच्याकडनं ही सन्मानाची शाल साहेब आपल्या खांद्यावर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे एक प्रतिमा भेट वस्तू देऊन या स्पर्धेच्या वतीनं आपला हा आदरपूर्वक सन्मान आपण स्वीकारावा अशी आपणास या ठिकाणी विनंती करतोय. धन्यवाद आपण आलात आणि त्याबद्दल आपलं या ठिकाणी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाहतोय अजय 74च्या नावाने आपण पाहतोय स्पॉन्सरशिप केलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून या UPL साठी लागणारे सर्व चेंडू ज्यांचं नाव आहे सन्माननीय अमितजी ठाकूर साहेब यांचा या ठिकाणी मात्र आदरपूर्वक सन्मान केला जातोय. एक दिलदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. खरंच सर्व प्रेक्षकांना विनंती करतो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या यांच्यासाठी, कारण स्पर्धेसाठी लागले सर्व चेंडू यांच्या माध्यमातून सुपूर्द झालेले आहेत. आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व आकाशजी घरत नंतर आपण पाहतोय अमितजी ठाकूर यांचा हा आदरपूर्वक केला जाणारा सन्मान. मायेची उबदाल शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपला हा आदरपूर्वक सन्मान. बॅट्समन लगेच पाठवून द्या प्लीज, विनंती आहे. फलंदाज लगेच पाठवून द्या. वैभव पाटील आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आणखीन कोण खेळाडू किंवा कर्णधाराला विनंती आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय विश्वजित घरत बाळ्या या नावाने पुंडे गावातील आपण पाहतो शेका पक्षाचे युवा नेते आहेत. विश्वजित घरत माफ करा, बाळ्या या नावाने प्रख्यात असलेले विश्वजित घरत दादांचा या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार वैभव दादा कडू यांच्या माध्यमातून हा आपला आदरतित्य सन्मान. आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतो व्यासपीठावर आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि त्याचबरोबर खेळाडूंचं आणि अर्थातच प्रेक्षक मायबापांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जातोय. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा आलेला अतिथी हा देवाप्रमाण आणि देवाचा सन्मान होणं नितांत गरजेचं आणि त्यामुळेच आलेल्या पाहुण्यांचा हा आदरपूर्वक सन्मान. पुढचा सन्मान असेल प्रतीक पाटील बोकरविडा या ठिकाणी पाहतोय. प्रतीक दादा पाटील एक युवा या ठिकाणी पाहतोय, युवा नेतृत्व त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं अर्थातच UPL ओरंड प्रीमियर लीग पर्व चौथं या चौथ्या पर्वामध्ये आणखीन एक दमदार युवा नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक दादा पाटील यांचा सुद्धा युवा उद्योजक यांचा आदरपूर्वक सन्मान. व्यासपीठावर सर्व अतिथीगण मान्यवर सर्व क्रीडा रसिक आणि अर्थातच प्रेक्षक मायबाप आपलं सहर्ष स्वागत करतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज घर बसल्या प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम अगदी चोखरित्या केलं जात आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण या ठिकाणी स्वागत. 24 लाईव्ह इव्हनिंगच्या यूट्यूब वाहिनीवर नक्कीच आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जा यूट्यूबवर जा, बेल आयकॉन प्रेस करा, सबस्क्राईब बटन जे आहे ते प्रेस करा. नक्कीच मराठी माणसाला आणखीन पुढे नेण्याचं काम करा. खूप चांगले दमदार असे त्यांचं कार्य, उत्तम दर्जाची क्लॅरिटी
प्रत्येक निर्णय जो आहे तो अचूक देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपण कित्येक मोठमोठ्या स्पर्धांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि आज सुद्धा त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. संदेश दादा इथं मात्र दिसत नाहीत आपल्याला, कारण आणि चांबो सुद्धा दिसत नाही. चांबो कुठे आहे? खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो. रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याची फलंदाजी पाहिली आपण. दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत आणि दुसऱ्या सत्रासाठी आपल्या समवेत धाकटुजी गावातील एक सुमधुर आवाज आपल्या समवेत जोडले जाते. तुर्तास थांबतोय, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपण UPL उरण प्रीमियर लीग पर्व चौथं आणि MCA चे पंच, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पंच सन्माननीय रोहनजी पाटील आणि त्याचबरोबर वरुणजी म्हात्रे यांचा सुद्धा या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान केला जाईल. मी आयोजकांच्या वतीनं आणि त्याचबरोबर प्रशांतजी माळी आपल्या समोर जोडलेले आहेत, यांना सुद्धा विनंती करतोय यांचा सन्मान वरुणजी पाटील, वरुणजी म्हात्रे आणि त्याचबरोबर रोहन पाटील. मॅच चालू होईल. एका बाजूनं आवाजामध्ये करूया आपण बदलाव, एका बाजूनं सन्मान चालू राहील, दुसऱ्या बाजूनं सामना चालू राहील. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू. जसा मॅच चालू होईल तसा आपण या ठिकाणी जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. संयमजी घरत तुर्तास थांबतोय. थँक्यू. धन्यवाद. चला मॅच कडे लक्ष केंद्रित करूया. 62 धावसंख्येचा पाठलाग, संघ ऑल आउट झाला. अक्षय स्मृती मरुआई विंधणे कमालीची गोलंदाज. न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटीजी आणि त्यांच्या विरोधात आपण अक्षय स्मृती मरुआई विंधणे संघाला खेळताना पाहताय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. वैभव पाटील हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. या संघाचे पुरस्कर्ते आकाशजी घरत, सूरजदादा म्हात्रे या टीमचे पुरस्कर्ते पाहायला मिळतात. आणि दुसरीकडे अक्षय स्मृती मरुआई विंधणे स्वप्नीलजी जोशी यांना देखील आम्ही रिक्वेस्ट करतो या आपण मंचावरती. आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. उरण प्रीमियर लीग पर्व चौथा आणि पर्व चौथ्यामधील दिमागदार 16 स्ट्राईक मध्ये बॅट्समन तुम्ही समर्थ कडूला पाहू शकाल. वेशबी टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज खेळाडू, त्याहीपेक्षा आपण म्हणूया की रायगड मधील एक नामांकित खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. रायगडचा ख्रिस गेल ही उपाधी देखील या खेळाडूला मिळाली. दमदार खेळाडू आणि त्याच्या समोर अभिजित ठाकूर, मॅन फ्रॉम खोपटे, अगदी उरण तालुक्यातील पूर्व विभागामधील एक वेगवान गोलंदाज. पण नॉ स्ट्राईक एंड वरती वैभव पाटील आहे, त्याच्यासोबत देखील आपण चर्चा आज संपूर्ण दिवसामध्ये करणार आहोत. एक असा खेळाडू नेहमी जिंकण्याची स्वप्न त्याच्या मनामध्ये असतात. उरण प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या खेळाडूनं गाजवून सोडलं. आज लीड करत असताना बॅटच्या रडार मध्ये समर्थ कडू, वेशवी टेनिस क्रिकेट मधील बाहुबली, रायगडचा ख्रिस गेल ऑन साइडला उडवलाय. पहिला षटकार. अगदी समोर चेंडू टाकला आणि त्याच्यावरती आक्रमण साधत असताना बॅट्समन समर्थ कडू कमालीचा खेळाडू आणि नेहमीच या खेळाडूंची चर्चा राहते. तालुका या गटांमध्ये हा खेळाडू खेळलाय 40+ आताच्या घडीला विचार केला तर जवळजवळ 3 ते 4 बाईक या खेळाडूच्या नावावरती आहेत. प्रतिभाशाली गुणवान खेळाडू, त्याच्यासमोर युवा टॅलेंट अभिजित ठाकूर. त्याच्यानंतर चोख प्रत्युत्तर, बॅकफुटला जाण्यास भाग पाडले समर्थला. लाईन लेंथ चांगली आहे. मागील बॉल थोडासा स्लॉट मध्ये दिला, त्याच्यावरती आक्रमण केलं समर्थनं, परंतु त्याच्यानंतर वापसी देत असताना अक्षय स्मृती मरुआई विंधणे, अगदी एकाच विभागातील हे संघ आहेत. धाकटीजी आणि विंधणे एकाच ग्रामपंचायतीमध्ये मोडणारे ही गावं आणि त्यामध्ये हे 2 बॅटल तुम्हाला मैदानामध्ये पाहू शकाल. फुल टॉस बॉल लॉफ केलाय इनफिल्डच्या वरून, पॉइंटला बेधून बॉल चाललाय, सीमारेषा पलीकडे जाईल. इट्स अ 4 रन. बॅटिंग करतायत समर्थ. 4 बॉल मध्ये 10 काढल्यात. वैभव पाटील पहिल्या बॉलवरती एक सिंगल त्याने घेतली. आतापर्यंत 11 दिल्यात. वेगवान स्ट्रोक कव्हरच्या वरून, आणखीन एक दिमागदार फटका, क्लासिकल सौंदर्य, स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. बॉल जाईल सीमा पार. समर्थ कडू ब्रँडेड चौकार.
चला शॉर्ट टीम मीटिंग स्क्रीनवरती तुम्ही मान्यवरांना पाहू शकाल. अगदी मंच पूर्णपणे पॅक आहे. हे प्रेम राहिले उरण प्रीमियर लीग पर्व चौथ्यावरती. दमदार स्पर्धा, नामांकित स्पर्धा, अगदी राजेशाही ठाट तुम्हाला स्पर्धेचा पाहायला मिळतं. काय आयोजन केलं दिमागदार संपूर्ण RS कोटनाका टीम. तदनंतर आमचे सुशांत दादा तांडेल, वैभव दादा कडून पहिल्या षटकामध्ये 15 काढल्यात. 62चं आव्हान आहे आणि पहिल्या षटकामध्ये 15 आल्यात. मंचावरती तुम्ही भालचंद्र स्पोर्ट्स संघाचे मालक भाई दादा म्हात्रे यांना देखील मंचावरती पाहताय. त्यांचं देखील मनापासून आभार. आकाशजी घरत, अभिजित घरत, धाकटीजू हे देखील मॅचला एन्जॉय करत असताना. आणि आकाश दादा आपण पाहू शकाल किती दमदार स्पर्धा या वर्षीचा हंगाम. 3 हंगाम यशस्वीरित्या पार पडलेत आणि चौथ्या हंगामामध्ये प्रशांतजी माली सरांचं देखील योगदान हे प्रचंड मोठे. येणारे 30 चेंडू आणि 47 धावेची आवश्यकता. पहिला बॉल टॅपिंग क्रिकेट, सेन्सेबल परफॉर्मन्स. वैभव पाटील हा खेळाडू जिद्दी चिवट खेळाडू आहे. आकाश तिसरं पर्व पाहिलं चिर्लेच्या क्रीडांगणामध्ये. वैभव पाटील एका मॅच मध्ये अगदी इंजर्ड देखील झाला. डोळ्याला जबर दुखापतग्रस्त असताना देखील दुसऱ्या पर्वामध्ये दुखापतग्रस्त असताना देखील वैभव क्रीडांगणामध्ये उतरला होता. अगदी हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे देखील तो खेळाडू तेच सांगत होता, मला माझ्या टीमला जिंकून द्यायचा. तेव्हा संघ होता तिसाई मरुआ 11 बोरखार आणि त्या संघासाठी तो फायनल खेळण्यासाठी पुन्हा एकदा क्रीडांगणामध्ये आला होता. एवढा जिद्दी हा खेळाडू आहे आणि आज देखील टीमला तो लीड करतोय. आज नवीन संघाने तो उतरलाय. न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब धाकटीजुई या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण वैभवला पाहू शकाल. धर्मवीर चषक अगदी कोपर खेळण्याचं क्रीडांगण देखील मागील काही आठवड्यामध्ये वैभवनं गाजवलं. लाजवाब खेळाडू, परफेक्ट ऑलराऊंडर आणि त्याला साथ देतोय विस्फोटक अंदाजानं समर्थकडून. आक्रमक फलंदाज आहे, त्याच्यासमोर गोलंदाज. मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. अभिजित ठाकूर बॉल मागे पकडलाय. झेल, बिग फिश इन द नेट. गोलंदाजी ट्रॅक वरती सबसे कातिल आशिष पाटीलने पटकावले. समर्थकडूला केलंय झेल बाद. पहिल्या षटकामध्ये समर्थकडू अगदी तुटून पडला, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजाला आशिष पाटील ज्यानं समर्थला बाद केलाय. चांगली बॅटिंग करत होता परंतु इथून विकेट्स मिळाली. गोलंदाजाचं कौतुक करूया. आणि टीम मीटिंग अगदी खेळपट्टीच्या साईडला करा. आपण पिच वरती कुणी एकत्रित गोला होऊ नका. आम्हाला 8 दिवस खेळपट्टी जशीच्या तशी ठेवायची. 5 दिवसामध्ये विकेट अगदी पाटा विकेट आहे. 5 दिवस झाले स्पर्धेला आणि तरी देखील खेळपट्टीचं अगदी कुठलाही चित्र बदलला नाहीये. ज्या दिवशी पहिल्या दिवसामध्ये आपण स्पर्धा पाहिली तिथे देखील फलंदाजांना साथ मिळाली. गोलंदाजी देखील खेळपट्टीवरती चांगली होते आणि 5व्या दिवसामध्ये देखील तशाच पद्धतीची खेळपट्टी टिकून राहिली. यासाठी संपूर्ण श्रेय जाईल आमच्या आयोजक कमिटीला, ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. समर्थ बाद झालाय. 16 वरती एक खेळाडू, नवीन खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत जोशी, मॅन फ्रॉम विंधणे, हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. ग्रामीण क्रिकेटमध्ये अनिकेतच्या नावाची चर्चा नेहमी आम्ही पाहिली आहे. आज विंधणेचा खेळाडू खेळतोय विंधणे टीमच्या विरोधात. अक्षय स्मृती मरुआई विंधणे. UPL पर्व चौथं उरण प्रीमियर लीग. अगदी ट्रॉफीचं स्वरूप तुम्हाला पाहायला मिळते. मगाशी प्रशांतजी माळी सरने आम्हाला सांगितलं गणपतीसाठी प्रसिद्ध असणारं पेण तालुका आणि त्या ठिकाणी हमरापूर गावामध्ये जाऊन ही ट्रॉफी बनवण्यात आली. वेगळी प्रतिकृती तुम्हाला ट्रॉफीची संकल्पना आमच्या सुशांत तांडेल दादांच्या मनामध्ये आली आणि एक उत्तम ट्रॉफी. अगदी हातामध्ये तलवार आहे. राजा शिवछत्रपती संभाजी महाराजांचं मुकुट तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याच्या मागे भगवा झेंडा आणि राजा शिवछत्रपतींची आठवण सातत्यानं संपूर्ण समस्त रायगड असेल महाराष्ट्रातील व्यक्तींच्या प्रत्येकाच्या ओठावरती नाव जिवंत आहे ते म्हणजे राजा शिवछत्रपती. एक वेगळी संकल्पना ट्रॉफीची. वेगवान बॉल, तेज तर्रार अपील केले. गोलंदाजानं यॉर्कर बॉल, परफेक्ट यॉर्कर. लाईन लेन चांगली आहे. आमचे मित्र अंकेश पाटील खोपटे यांच्याकडून, अंकेश ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात खेळाडू अभिजित ठाकूर साठी, जो खोपट्याचा खेळाडू आहे. अनेक प्रेक्षक जॉईंट आहेत प्रत्येक स्टँड मध्ये. प्रशांत माली सर आता गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. किती प्रेम करतायत प्रेक्षक स्पर्धेवरती. बॅकफुटला गेले, बॉल टर्न झाला आणि त्याच्यानंतर आणखीन एक डॉट बॉल.
बऱ्याचशा गोष्टी अडथळ्याच्या ठरल्या. अगोदर स्पर्धा आयोजित करत असताना बरेचसे विरोध झाले की या क्रीडांगणामध्ये स्पर्धा नको नको, परंतु आयोजकांनी हार मानली नाही. त्यांना फक्त इथे स्पर्धा आयोजित करायची होती, फक्त त्यांना प्रेक्षकांची मनं जिंकायची होती. आणि आज पाहू शकाल किती मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. आज सुट्टीचा दिवस नाहीये सर, तरी देखील प्रेक्षकांची गर्दी. रविवारी प्रेक्षक यायला विसरू नका. प्रेक्षकांसाठी देखील आयोजकांनी जेवणाची व्यवस्था केली आहे. सातत्यानं 8 दिवस खेळाडू तर जेवतातच, परंतु रविवारी 8व्या दिवसामध्ये आयोजकांची संकल्पना, आयोजकांनी सांगितलं की प्रेक्षकांना देखील जेवता येईल या स्पर्धेमध्ये. याचा आपण सन्मान करूया. दिलीप जाधव सर उपस्थित आहेत. अगदी उरण तालुक्यामध्ये कुठेही मैत झाला तर अगदी आमच्या प्रशांत माली सर मला माहिती देत असताना केस कापण्यापासून ते महिलांच्या अगदी ज्या बांगड्या विधवा झाल्यानंतर बांगड्या फोडल्या जातात आणि त्यासाठी जे नाव समाजामध्ये मोठं काम ते राबवत आहेत. आमच्या सर्वांनी दिलीप जाधव सरांचा आम्ही सन्मान करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या द्या त्या व्यक्तिमत्वासाठी. समाजाप्रती त्यांची एक ही भावना आणि ते जोपासण्याचं काम सातत्यानं दिलीप साहेबांनी केले. दिलीपजी जाधव सर, त्यांचं मनापासून आभार. आमचे मित्र उमंग भोईर हे देखील उपस्थित झालेत. मराठीमधील एक नामांकित समालोचक आणि नेहमी उमंग त्यांचा आवाज आपण ऐकत असतो. यावर्षी आकाशदादा धाकटीजुईच्या स्पर्धेमध्ये त्यांना समालोचन करायचं आहे. उमंगला वारंवार ते आम्हाला सांगत असतात की धाकटीजुईची स्पर्धा मला करण्याची संधी द्या. जरूर आम्ही त्यांच्याकडे जाऊ. आज बॅकफुटला गेले, मिस टायमिंग फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक आकाश पाटील आले बॉल खाली, पकडले कॅच आणि इथे संपादित केले सफलता अभिजित ठाकूरनं. बॅट्समन अनिकेत जोशी द आउट. ठाकूर पहिल्या ओव्हरमध्ये 15 दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये जसा बॉलिंग साठी आला अनिकेत जोशीला त्यानं बाद केलंय. 2 खेळाडू बाद. टीमची धाव संख्या 17 वरती 2. समीकरण राहिले येणारे 23 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 45 धावेची आवश्यकता. न्यू बॅट्समन सूरज गरत मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. त्याच्यासोबत वैभव पाटील जो टीमचा कॅप्टन आहे. 17 वरती 2 खेळाडू बाद. चांगली गोलंदाजी करतायत, परंतु फलंदाजांना हार मानून चालणार नाहीये. सेन्सेबल बॅटिंगचा परफॉर्मन्स तुम्हाला द्यावा लागेल. जिथे मोठे फटके येत नाहीत ना तिथे सिंगल डबल देखील महत्वाच्या राहतील. परंतु जर आणखीन 1-2 विकेट्स आल्या तर अडचणीचा सामना करावा लागेल न्यू यंगस्टर धाकटीजुई टीमला. फुल टॉस बॉल सरळच्या दिशेने खेळला. ऑन साइडला फिल्डर उभा, तिथे रन्स मिळेल फक्त एक सिंगल. सूरज गरज जो खेळाडू धाकटीजुईचा आणि आज न्यू यंगस्टर शिवशक्ती धाकटीजुई या टीमच्या नावाने उतरत असताना एका टीम मध्ये गावचे 2 खेळाडू खेळतात. मयूर पाटील धाकटीजुई, सूरज गरज धाकटीजुई. कॅप्टन वैभव पाटील कंठवली एक्सप्रेस या नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. आमचे 12वे खेळाडू सिद्धेश गरज सिद्धू आमच्या सोबत जॉईंट आहेत. मॅन फ्रॉम धाकटीजुई. 22 बॉल 44 ची मॅच. ओ लेटकट केलाय, गॅप मध्ये फटका. बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. 2 खेळाडूंना बीट करून बॉल जाईल सीमा पार. प्रतिस्पर्धी टीम मध्ये निलेश पाटील खेळतात. विंधणीचे खेळाडू आहेत आणि त्यांना पार्टी ग्रुप JWR कडून शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. मॅच पाहत राहा, आपण एन्जॉय करत राहा. 21 बॉल 40 ची मॅच. मिस टायमिंग फटका फसलाय. सुजल नवाले बॉल खाली पोहोचलाय, त्याने केले चुकी. ओ कॅच सोडलाय. क्रिकेटचं सूत्र हेच आहे, पकडो कॅच जीतो मॅच. मंथन, जर आपण मागील काही महिन्या अगोदर वर्ल्ड कपची फायनल पाहिली असेल, साऊथ आफ्रिका विपक्ष इंडिया, किलर मिलरचा कॅच पकडला सूर्यकुमार यादवनं. इथे मात्र कॅच ड्रॉप. कॅच सोडलाय. वैभव पाटीलचा कॅप्टनला दिले संधी खेळण्याची. मागील मॅच मध्ये कॅप्टन निहाल नाईक 1 मॅन आर्मी राहिला. इथे वैभवला देखील तीच भूमिका राबवायची आहे. 7 बॉल मध्ये 7 काढल्यात. लॉफ केलाय. फटका दमदार आहे. स्वर्गीय अजय स्टँड मध्ये बॉल चाललाय सीमा पार. सूरज गरज छोटा पॅकेट बडा धमाका षटकार.
सुरजच्या बॅट मधून षटकार. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 7 वरती तो बॅटिंग करतो. स्लॉट मध्ये बॉल आला आणि षटकार आला. चला पाण्यासाठी रेडी राहा. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. धाकटीजुई टीमला शुभेच्छा येत आहेत. राकेश घरत धाकटीजुई यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. ओ वेगवान बॉल, तेज तर्रार. आता मात्र बीट केलाय सूरजला. पूल करण्याचा प्रयत्न. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धाव संख्या. न्यू यंगस्टर शिवशक्ती धाकटीजुईची खेळाडू बाद झाले. 3 षटकांमध्ये बनवायचे आहेत. 18 बॉल मध्ये 33ची आवश्यकता. मैदानामध्ये घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मॅडीकडे. मधील हे उरण तालुका आणि उरण तालुक्याचं नाव प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे. ऐतिहासिक वारसा जपणारा उरण, धार्मिक परंपरा जोपासणारा उरण आणि नेहमीच प्रत्येक कार्याच्या चळवळीमध्ये उरणचं नाव मोठं राहिलंय. चिरनेरचा जंगल सत्याग्रह मगाशी आपण चर्चा केली. महागणपतीचं स्वयंभू मंदिर चिरनेर गावामध्ये आणि त्याच्यानंतर कोणी विसरणार नाहीये. ज्या व्यक्तिमत्वानं आपलं वैभव ज्या माणसानं बहाल केलं, त्या माणसांनी जमिनी राखल्या म्हणून आज अनेकांनी त्या विकल्या आणि आपल्या जमिनींना 12.5% भाव मिळाला. प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिबा पाटील साहेब जासईचं नेतृत्व, अगदी उरण तालुक्यातील हे व्यक्तिमत्व आता 7 समुद्राच्या पलीकडे सातत्याने ज्या नावाची चर्चा राहते. आणि तेवढंच नाहीये तर उरणमध्ये जो पिरवाडीचा बीच आहे तो देखील पर्यटन स्थळ म्हणून अगदी प्रसिद्ध आहे. उरणमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. उरणमध्ये होणारी रत्नेश्वरी आईची जत्रा जसकर गावामध्ये, ही देखील उरणची शान आहे. आणि उरण तालुका हा महान आहे. आणि उरण तालुक्याच्या क्रिकेटची वैभवता जपणारा उरण प्रीमियर लीग पर्व 4 आपण एन्जॉय करूया. टीमची धाव संख्या झाली 29 धावा. 2 खेळाडू बाद झालेत. येणारे 18 बॉल 33 धावेची आवश्यकता. न्यू यंगस्टर शिवशक्ती धाकटीजुई हा संघ उरण प्रीमियर लीग खेळतो, पनवेल प्रीमियर लीग देखील खेळतो आणि पेण प्रीमियर लीग मध्ये देखील हा संघ खेळताना पाहायला मिळाला. त्या संघाचे पुरस्कर्ते आकाश घरत आणि सूरजदादा मात्रे त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आताच आम्हाला माहिती मिळाली लेग बाईचा इशारा दिला आशिष पाटील, मॅन फ्रॉम कळंबुसरे. कळंबुसरेचा खेळाडू. आज वेगवेगळ्या गावातून खेळाडू निवडलेत प्रत्येक टीम मध्ये. कुणी कळंबुसरेचा आवरे पूर्व विभागामधील खेळाडू आहेत, कुणी जासई विभागामधील, अगदी उरण शहरी विभागामधील देखील खेळाडू खेळतात. 17 बॉल 32ची मॅच. सूरज घरत 3 बॉल मध्ये 7, त्यामध्ये 1 षटकाराचा समावेश. वैभव 8 बॉल खेळलाय, त्याच्या बॅट मधून मात्र 7च धावा आल्यात. ओ लाईन चांगली आहे, किती भेदक त्या स्टंपच्या अगदी जवळून बॉल निघून गेलाय. प्रचंड वेग आशिष पाटील कडे. पहिल्या षटकामध्ये आशिष आला तेव्हा त्यानं फक्त आणि फक्त मंथन 2 धावा दिल्या आणि इथे देखील तीच कामगिरी साधत असताना लाजवाब बॉलिंग. 8 बॉल फेकलेत, 2 धावा देत 1 खेळाडूला बाद करण्यामध्ये आशिषची भूमिका राहिली. महत्वाची गोलंदाजी तो साकारतोय. आणखीन एक चांगला बॉल स्टंपच्या मागे केले, चुकी. फिल्डरला बीट केलाय. बॉल चाललाय ब्लॅक स्क्रीनच्या समोर. नशिबाचा चौकार. बॅट कटचा इशारा दिला अंपायर्सनं. धावा मिळतील 4. मराठी समाज सगळा एकत्रित आला आणि प्रत्येकाने एकच माग उचलून दिली की नवी मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं. आणि ही मागणी देखील जवळजवळ पूर्ण देखील झाली. येत्या कालामध्ये जेव्हा फ्लाईट लँड होईल, तुमच्या कानी शब्द पडतील वेलकम टू द दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट, तेव्हा तुम्हाला देखील अभिमान वाटेल या गोष्टीचा. पुन्हा एकदा स्टंपच्या मागे मिसफील्ड. इथे एक्स्ट्रा रन म्हणूया आपण, कारण बॉल अडवणं गरजेचं होतं. बॉल सोडला विकेट किपरनं, रन्स मिळते एकदम. समीकरण आता सोपं झालंय. आमचे मंथन आम्हाला माहिती देत आहेत बॉल राहिलेत या ओव्हरमध्ये 14. मॅच जिंकण्यासाठी 27 धावेची आवश्यकता. 14 बॉल 27 धावा. पहिली मॅच एका बॉलमध्ये 2 वरती आली. ही मॅच देखील त्या स्थितीमध्ये आता सुरू आहे.
हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट पूल आडव्या बॅटने उडवलाय. टीमचा कॅप्टन वैभव पाटील आपल्या नावाची छाप सोडत असताना बॉल सीमा पार षटकार. आपल्या टप्प्यात आलं की कार्यक्रम आपण डेफिनेटली करतो. वैभव पाटीलने हे सांगितलं. टप्पा बॉल त्याच्यावरती हल्ला बॉल आक्रमण. आणखीन एक फुलटॉस बॉल खराब चेंडू परंतु फटका फसलाय. कविश पाटील भेंडकलचा खेळाडू त्यानं पकडलाय कॅच खराब बॉल वरती. टीमचा कॅप्टन वैभव पाटील झेल बाद. वैभव पाटील बाद झालाय. आता म्हणूया की मॅच रंगात रंगात आली कारण ज्या खेळाडूवरती जिम्मेदारी होती फुलटॉस बॉल अगोदरच्या बॉलवरती षटकार आला. पुन्हा एकदा मोह आवरला नाही. वैभवला मोठा फटका मारण्याचा त्यानं प्रयत्न केला तिथे तो फसला. नवीन खेळाडू येतात मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 21 धावेची आवश्यकता. हेमंत पाटील रांजणपाडा हा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. रांजणपाडाचा खेळाडू हेमंत पाटील विस्फोटक बॅट्समन हा देखील राहिलाय ग्रामीण फॉर्मॅट मध्ये. त्याच्यासमोर गोलंदाज होता कविश पाटील भेंडकलचा खेळाडू. 12 चेंडू आणि 21 धावेचं आव्हान. थोडीशी घाई करा खेळाडू कारण स्पर्धा आपल्याला अगदी 5 ते 5:30 वाजेपर्यंत पूर्ण करायची आहे. त्यासाठी आयोजकांनी सूचना दिली आम्हाला. 12 बॉल 21 आव्हान. फुलटॉस बॉल सूरज साठी हा बॉल टाकलाय. फुलटॉस वरती फुलटॉल वसूल समोरच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीनच्या समोर. आणखीन एक मोठा स्ट्रोक सूरजच्या बॅट मधून आलाय. दुसरा षटकार. छोटा तीर घाव करे गंभीर. अगदी चांगली बॅटिंग करत असताना सूरज घरत 7 बॉल मध्ये 18 बनवल्यात. मिस टायमिंग स्ट्रोक फसलाय. फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत. बॉल नो मॅन्स लँड. 1 झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 झाल्यात. तिसऱ्यासाठी वळलेत खेळाडू. 3 धावा 3 धावा. दिवसा ढवल्या धावांची चोरी केली आणि इथे कंप्लीट केल्या 3 धावा आणि या 3 रन्सनं 50 धावा कंप्लीट झाल्यात. न्यू यंगस्टर शिवशक्ती धाकटी टीमच्या बॅटिंग सूरजचे आपण कौतुक करूया. बॉलिंग मध्ये देखील सूरजनं चांगली गोलंदाजी केली. 3 खेळाडू सूरजनं बाद केले होते आणि बॅटिंग करत असताना 8 बॉल मध्ये 21 काढल्यात. समीकरण शेवटचे 10 बॉल 12ची आवश्यकता. या मॅच नंतर आपलं जे जेवणाची व्यवस्था आहे ते कॅप्टननं घेऊन जायची. 10 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. बॅट्समन हेमंत पाटील समोर कविश. आडव्या बॅटने खेळल्या. क्षेत्ररक्षक नाहीये त्यांच्या मधोमध. बॉल जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार. शेवटचे 9 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये पकड निर्माण केली. आडव्या बॅटने आणखीन एक उडवलाय. गॅप मध्ये खेळलेत खेळाडू. क्षेत्ररक्षक आहे तैनात परंतु त्याला बीट करून बॉल चाललाय स्टँड मध्ये. 1 टू बाउन्स. बॅक टू बॅक 4 रन. आता कठीण बनले गोलंदाजांसाठी ज्या पद्धतीची बॅटिंग करतात. विशेष आपण सूरजचं कौतुक करूया. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. गोलंदाजी करत असताना 3 खेळाडूंना बाद केलं. बॅटिंग करतोय सूरज 21 वरती. त्याला चांगली साथ दिली हिम्मतनं. 2 बॉल मध्ये 8 काढल्यात. आणखीन एक
लॉफ केल्या बॉलला ऑन साइडला लॉंगॉनच्या रिझन मध्ये थोडीशी मिसफिट झाली, फ्लंबल झाले खेळाडू, पण तो 1 रन्स मिळेल. समीकरण 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावेची आवश्यकता. कामगिरीवरती कर्णधार वैभव पाटील खुश असेल, कारण ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स दिलाय खेळाडूंनी, बॉलिंग मध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज मागच्या दिशेने बॉल चाललाय, 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्कोर इज लेवल. जेवढ्या धावा काढल्या होत्या तेवढ्या धावा अगदी 5 षटकांमध्ये पूर्ण केल्यात. 61, 6 चेंडू शेवटचे आणि सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी 1 धावेची आवश्यकता. सहा बॉल सामना जिंकण्यासाठी मात्र 1 धाव. चला त्वरित फिल्डिंग डिपार्टमेंट. पुढचा सामना असेल विजेता संघ आणि त्याच्या विरोधात विजेता संघ. जिंकणारा संघ मागील मॅच मध्ये निहाल नाईक. चला आपण रेडी राहा कॅप्टन. टॉस साठी देखील आपण राहा आणि जेवणासाठी पराभूत टीम आपण जेवण करून घ्या. मागील मॅच मध्ये जो संघ पराभूत झाला. पुढची मॅच असेल श्रीशा ऑडिओ अँड साक्षी व्हिडिओ टीम. सहा चेंडू आणि 1 धावेचं समीकरण. हा सामना जिंकण्यासाठी 1 धाव बनवायची पूर्ण करावी लागेल आणि या फटक्यानं हा सामना जिंकलाय न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटीची टीमनं. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्लेड सूरज अँड वेल प्लेड वैभव पाटील. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्या खेळाडूंना 12 धावा दिल्या, 3 खेळाडू एका ओव्हरमध्ये बाद केलेत. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून आलं जवळजवळ सूरज खरेच्या बॅटिंगचा अहवाल. 9 बॉल मध्ये 23 काढले आणि सूरज ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला देवडा केसर या.